मी असं ऐकलंय की फडणवीस म्हणालेत वर्षावर राहायला गेलो तरी मी तिकडे झोपायला जाणार नाही। हा प्रकार नेमका काय आहे हे शिंदे गटातल्या या लिंबू सम्राटांनी उत्तर द्यावं। भाजपाच्या गोट्यात अशी चर्चा आहे की वर्षा बंगल्याच्या बाहेरच्या लॉन मध्ये खोदकाम करून कामाख्या देवी मंदिरात कापलेल्या रेड्याची मंतरलेली शिंग पुरली आहेत, जेणेकरून दुसऱ्या कुणाकडे मुख्यमंत्री पद टिकू नये। आता हे खरं आहे की खोटं आहे हे माहित नाही, पण हे तिकडचे कर्मचारी वर्ग सांगतायत। आता हे कोण म्हणालेत तर संजय राऊत, आणि का म्हणालेत तर देवेंद्र फडणवीस हे वर्षा बंगल्यावर जात नाही म्हणून। आता हा विषय मध्यंतरी खूप चांगला रंगलेला आणि यावरून लिंबू, शिंग, नारळ अशा अनेक जादूटोण्याच्या गोष्टी सांगत किंबहुना या आधारावर टोलेबाजी करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वर्षावर जात नसल्याने विरोधकांनी महायुतीला टोला लावला। कुठेतरी यामागे एकनाथ शिंदे यांना टार्गेट करणं आणि मुख्यमंत्री कामकाजासाठी अधिकृतरित्या वर्षावर फडणवीस हे उपलब्ध नसतात हे दाखवणं हा विरोधकांचा यात मुख्य हेतू होता। मात्र आता स्वतः मुख्यमंत्र्यांनी ते वर्षावर का जात नव्हते आणि कधीपासून ते वर्षावर उपलब्ध असतील याचे स्पष्टीकरण दिले। त्यामुळे फडणवीसांनी नक्की काय म्हटलंय हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आता बघा, ही माहिती गोळा करण्यासाठी आम्ही बरीच मेहनत घेत असतो, तर फक्त व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजे असेच माहितीपूर्ण व्हिडिओ घेऊन येण्यास आम्हाला अजून प्रोत्साहन मिळेल। तर महाराष्ट्राचं सत्ता केंद्र म्हणून वर्षा बंगल्याला एक महत्त्व आहे आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांचं हे अधिकृत निवासस्थान आहे। आणि राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा 5 डिसेंबर रोजी शपथविधी झाला होता, तरी देखील ते तेव्हापासून जवळपास कित्येक महिने होऊन देखील मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानात म्हणजेच वर्षा बंगल्यावर राहायला गेले नव्हते। यावरून मध्यंतरी राजकीय वर्तुळात मोठ्या प्रमाणात चर्चा होऊ लागल्या। संजय राऊतांनी तर अजब दावा करत म्हटलं, गुवाहाटीला कामाख्या देवीला नवस म्हणून रेडे कापले आणि त्याचे शिंग वर्षा बंगल्याच्या आवारात खोदकाम करून पुरलेत, असे तेथील स्टाफ आणि कर्मचारी सांगतात। यानंतर संजय राऊतांच्या या विधानाचा शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी चांगलाच समाचार घेतला। ते म्हणाले, काळ्या जादूबद्दल बोलू नका, काळी जादू काय असते हे उद्धव ठाकरे यांना चांगलंच विचारा। उद्धव ठाकरे यांनी वर्षा बंगला सोडला तेव्हा बंगल्यावर टोपलीवर लिंबू सापडले होते आणि हे एकनाथ शिंदे यांनी सांगितलंय, असं रामदास कदम यांनी म्हटलं। अखेर या चर्चा अशा काही रंगल्या की याचे उत्तर देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना स्वतः पुढे यायला लागलं होतं। लोकसत्ताला दिलेल्या मुलाखतीप्रमाणे मुख्यमंत्री फडणवीस यांनी याबाबत खुलासा करत म्हटलं, एकनाथ शिंदे यांनी वर्षा बंगला सोडल्यानंतर त्या ठिकाणी मला जायचंय, मात्र त्यापूर्वी तिथे काही छोटी मोठी कामे चालू आहेत आणि दरम्यानच्या काळात माझी मुलगी 10वीच्या वर्गात देखील आहे। 17 एप्रिल पासून तिची परीक्षा सुरू होणार आहे, त्यामुळे ती म्हणाली की माझी परीक्षा झाल्यानंतर आपण शिफ्ट होऊ, म्हणून मी त्या बंगल्यात राहायला गेलो नाही। परीक्षा झाल्यानंतर त्या ठिकाणी जाऊ, पण इतक्या वेळा ह्या सगळ्या चर्चा सुरू आहेत, मला तर वाटतं माझ्या स्तरावरील माणसांनी या चर्चांना उत्तरही देऊ नये। अखेर फडणवीसांचे हे उत्तर आलं आणि या जादू टोण्यावाल्या या चर्चा निवळत्या झाल्या। यावर अजून बोलताना फडणवीसांनी वर्षा हे पाडणार असल्याच्या अफवांचेही खंडन केले होते। त्यांनी यावर वक्तव्य करताना म्हटलं, अलीकडच्या काळात काही बाबतीत वेड्यांचा बाजार होतोय, माफ करा पण स्पष्ट सांगतो, आज मी एका माध्यमांवर पाहिलं की वर्षा पाडणार आहे। काय वेड्यांचा बाजार आहे हा? वर्षा की ही काय कोणाच्या घरची मालमत्ता आहे का? अखेर संपूर्ण गोष्टीवर पडदा पडल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे परीक्षा झाले की वर्षावर जातील असे म्हणाले खरे, पण त्यांनी एकूणच तारीख जाहीर केली नव्हती। आणि कालच लोकमतच्या सौजन्याने आयोजित केलेल्या एका मुलाखतीत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी देवेंद्र फडणवीसांना प्रश्न विचारला। त्यांचा प्रश्न असा होता की देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होऊन जवळपास 3 महिने झालेत आणि आम्हाला सर्वांना वर्षा बंगल्यावर जाऊन मुख्यमंत्री यांना भेटण्याची सवय होती, आपण वर्षावर कधी जाणार हा बऱ्याच जणांना प्रश्न आहे। हा प्रश्न जयंत पाटलांनी विचारताच देवेंद्र फडणवीसांनी याचे त्यांच्या शैलीत त्यांनी उत्तर दिले। ते म्हणाले, काही जणांना हा प्रश्न जो आहे तो उगाच पडलाय आणि काही लोकांना जेन्युइनली पडलाय, पण मी एप्रिल महिन्यात वर्षावर जाईन। 27 मार्चला माझ्या मुलीची 10वीची परीक्षा संपेल आणि फर्स्ट वीक ऑफ एप्रिल मध्ये वर्षावर मी शिफ्ट होईन। अखेर फडणवीसांनी याचा खुलासा केल्यानंतर
वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री हे 1 ते 7 एप्रिल नंतर अवेलेबल असतील हे स्पष्ट झालंय। माहिती आवडली असेल तर नक्की सबस्क्राइब करा प्राईम टाइम महाराष्ट्र। धन्यवाद।